पुण्यातील नामांकित विधी महाविद्यालयाला दणका, बेकायदेशीर शुल्क व्याजासह परत करण्याचे आदेश। नमस्कार, मी रुही लाड आणि आपण पाहत आहात पुणे लोक। पुण्यातील एका नामांकित विधी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून केलेली बेकायदेशीर शुल्क वसुली आता संस्थेच्या अंगलट आली आहे। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेत वसुली केलेली रक्कम 6% व्याजासह विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत। चौकशी समितीच्या अहवालानुसार या अनुदानित महाविद्यालयाने विद्यापीठाची मान्यता न घेता 2020-21 ते 2024-25 दरम्यान 17 वेगवेगळ्या शीर्षकांखाली तब्बल 1,04,863 इतकी अनधिकृत रक्कम लाटली होती। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नेमलेल्या समितीने हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिनियमाचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे। उच्च शिक्षण संचालनालयाने बजावले आहे की ही रक्कम विना विलंब परत न केल्यास महाविद्यालयावर अधिक कठोर कारवाई केली जाईल। या निर्णयामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पीडित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा पुणे लोक।